शेवटी तिकडे चांगले निर्देश. नमस्कार, आपण पाहताय आवाज महाराष्ट्राचा. आज नवीन पाहुणे आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे संपूर्ण डायनामिक्स बदललेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण टू द पॉइंटमध्ये मधल्या काळामध्ये अनेकांशी चर्चा केली. सोबतच महाराष्ट्राचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या विषयांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चाही सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज टू द पॉइंटमध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील साहेब. खूप खूप स्वागत आहे जयंत पाटील साहेब आपलं. नमस्कार. टू द पॉइंट कार्यक्रम आहे. तुम्ही टू द पॉइंट आणि करेक्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात, त्यामुळे आज तुम्ही करेक्ट बोलालच, पण टू द पॉइंटही बदल अशी अपेक्षा करूया. सगळ्यात पहिले, तुम्ही प्रदेश अध्यक्षपद सोडल्यापासून थोडेसे आम्हाला फार ॲक्टिव्ह दिसत नाहीयेत. असं काही आहे का? असं नाही. प्रदेश अध्यक्षपद जो अध्यक्षपदावर असतो तो पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार त्याला असतो. त्यामुळं मी अध्यक्ष असताना मी भूमिका मांडत होतो. आता आमचे नवीन प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे त्यांची पक्षाची भूमिका मांडत असतात आणि मी विधिमंडळात काम करतोय, त्यामुळं विधानसभा चालू असताना मी विधानसभेत भाग घेतो. पण तरी थोडं आम्ही असं बघतोय की थोडेसे बॅकसीटवरती आहेत का जयंत पाटील सध्या? नाही, पक्षाची ध्येयधोरणं भूमिका वेगळ्या झालेल्या घटनेत प्रदेश पक्षाच्या प्रमुखांनी बोलणं हे लोकांना अपेक्षित असतं. प्रत्येक गोष्टीत मी बोलायला लागलो तर ते अपेक्षितही नाही आहे. ते प्रदेशाध्यक्ष आमचे त्यांची भूमिका ते सांगत असतात. पण विधिमंडळामध्ये तिथे तुम्ही की कुठल्या प्रत्येक विषयात भाषण केलंय? मी प्रत्येक विषयात मी पक्षाच्या वतीनं बोललोय. त्यामुळं आजही आता हे झाल्यावर परत पुरवणी डिमांड्सवर चर्चा आहे, त्याला जाणार आहे. त्यामुळे जवळपास ऑलमोस्ट एव्हरी डे माझं पार्टिसिपेशन आहेच. असं वाटण्यामागचं कदाचित एक कारण असंही असू शकतं पाटील साहेब की मधल्या काळामध्ये विशेष करून अजित पवारांचा आत्ता उल्लेख केला, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि त्याच्याविषयी आपल्या पक्षाचे बरेच नेते वेगवेगळ्या भूमिका मांडतायत. त्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये घातपात दिसून येत आहेत. तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार अगदी महाराष्ट्रापासून अगदी म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊन नेत्यांना भेटतायत, पण त्याविषयी तुम्ही आम्हाला फारसे बोलताना दिसला नाहीत कधी. असं का? कसं आहे की अपघात जो झाला, ज्या पद्धतीने झाला, असा अपघात झालेला कुणीच पाहिलेला नाही आहे. त्यामुळं त्या अपघाताविषयी शंका येणं हे स्वाभाविक आहे आणि शंकेच्या खोलात जाऊन काही मुद्दे काही लोक मांडतायत, शोध घेतायत आणि बरीच नवीन माहिती समोर येते. त्यामुळं एका बाजूने बाहेरच्या लोक त्याच्यावर शंका घेऊन त्याची माहिती काढून देत आहेत, दुसऱ्या बाजूने सरकारने देखील चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशी सुरू असताना त्यावर काही भाष्य करणं हे योग्य नाही. चौकशीचे निष्कर्ष निघाल्यानंतर मग त्याच्यावर बोलणं हे मला वाटतं उचित आहे. आणि आता रोहित पवार त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते त्या कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यामुळं कुटुंबातली व्यक्ती गेल्यामुळं ते सर्व ठिकाणी जाऊन दाद मागण्याचं काम करतायत आणि त्यांच्यामुळे नवी माहिती देखील उजेडात येते. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्ही आता एक गोष्ट म्हणालात पाटील साहेब की चौकशी सुरू असताना बोलणं योग्य नाही, पण मग रोहित पवार तर बोलतायत, ते कुटुंबाची फॅमिलीचे सदस्य आहेत ना. शेवटी फॅमिलीच्या सदस्यांनी आपल्या व्यथा मांडायच्या नाहीत तर मग कुणी मांडायच्या. त्यांना त्याबद्दल शंका आहे, महाराष्ट्राला शंका आहे. महाराष्ट्रात अनेक जण ह्या शंका व्यक्त करतायत. आम्ही आमच्या वतीनं सभागृहात 293 खाली चर्चा करण्यासाठी तो मुद्दा दिलेला आहे. आज उद्या चर्चा होईल अशी आमची अपेक्षा आहे. 2 दिवस तो प्रस्ताव विधिमंडळात आम्ही देऊन काल चर्चा होऊ शकली नाही. आज चर्चा होईल अशी आमची अपेक्षा आहे, नाहीतर परत पुढच्या सोमवारी चर्चा होईल. पण ही चर्चा विधानसभेत घडवण्यासाठी मीच पुढाकार घेऊन तो प्रस्ताव दिलेला आहे. वेगळे मुद्दे आहेत, पण त्यातला एक मुद्दा अजितदादांच्या अपघाती मृत्यूचा आहे. पण तुमचं काय ओपिनियन आहे? बरेच जण याच्यावरती आपली मतं मांडतायत. तुमचं काहीतरी वैयक्तिक ओपिनियन असेल याच्यावरती की काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल? काय आहे की मी वैयक्तिक काही ओपिनियन मागणं, कारण अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे एकत्रित यावेत अशी त्यांची फार तीव्र आग्रही भूमिका होती आणि अचानक सगळं ठरलं, सगळंच क्लोज झालं आणि आता फक्त जाहीर करायचं होतं. त्यावेळी ही घटना घडली. यामुळे शंका फार मोठ्या प्रमाणात उपस्थित व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या शंकांचं निरसन चौकशी समितीने केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की रोहित पवार या बाबतीत बरीच माहिती घेत आहेत
अनेक ठिकाणी जाऊन लोकांना माहिती देत आहेत. त्यातनं जी माहिती मिळेल ती चौकशी समितीला चौकशी करावीच लागेल. उदाहरणार्थ, ज्याचा मृत्यू झाला तो जो पायलट आहे तो 3 महिने कोणाला भेटला, त्याची CDR काय आहेत, कोणाशी बोलला, कोणाच्या संपर्कात होता, अशा सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन यांनी करावं. फक्त टेक्निकली विमान कसं पडलं हे सांगून समितीने काम थांबवलं तर मग तिथून पुढे आमचा रोल सुरू होईल. तर तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केलात पाटील साहेब. तुम्ही म्हणतात की विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच अपघात होणं यामुळे संशयाला वाव आहे. थोडं अजून इलॅबोरेट करून सांगाल का की काय तुम्हाला? नाही, इलॅबोरेट मला करायचंय. मला ते शेवटी तुम्ही म्हणताना तुम्ही शेवटी तिकडे चांगली निर्देश करत आहात. हां, म्हणजे होणारच होतं ना. आता असा अपघात विचित्र पद्धतीने झाला त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. लोकांच्या मनात आहेत की तुमच्या मनात आहे? आता मी लोकांच्यातलाच आहे ना. तुम्ही त्या प्रक्रियेतला एक भाग होतात त्या विलिनीकरणाच्या. हो, मला तर तो मोठा धक्का होता. कारण गेले काही महिने सतत आमची चर्चा होती आणि अनेक वेळा ते माझ्या घरी येऊन त्याची चर्चा झाली. आता विलिनीकरणाची चर्चा थांबलेली आहे. आम्ही कोणाशी चर्चा करत नाही आणि ती सध्या होईल असं दिसत नाही. त्यामुळं एकंदरीतच झालेला प्रकार हा धक्कादायक होता. म्हणून कोणालाही शंका यावी, विश्वास न बसणारच ती घटना होती. विलिनीकरणाचा म्हणजे आम्ही जो सध्या असा घटनाक्रम सगळा बघत होतो, जी रिसर्च करताना आमच्या रिसर्च टीमने एक समोर गोष्ट आली की विलिनीकरणाचा पहिला निरोप तुम्हाला पाठवला होता, अजित पवारांना. असं काय झालं होतं? काय झालं होतं नक्की त्या सगळ्या प्रक्रियेबाबत? म्हणजे कारण तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला, कारण तुम्ही... नाही, आता त्या गोष्टीवर काय बोलायचं. अनेक वेळा सुरुवातीला मला ज्यावेळी दादांच्या मृत्यूच्या नंतर इस्लामपूरला बरेच पत्रकारांनी येऊन बऱ्याच माझ्या मुलाखती घेतल्या. त्यात तो सगळा सिक्वेन्स मी सांगितलेला आहे. किती वेळा, किती कुठं या सगळ्या चर्चा आमच्या सविस्तर झाल्या होत्या. त्यामुळे आता त्या गोष्टीवर बोलायचे आम्हाला इंटरेस्ट नाही.